करायचं स्मरण. जय जय रघुवीर अर्थ. समर्थ म्हणतात, सर्व काही प्राप्ती ही तुझ्यासाठीच आहे. मोक्षप्राप्ती असो किंवा एखादी गरज असो, एखादी मागणी असो, पुरवठा करणारा साक्षात श्री सद्गुरू. जे तुम्हाला पाहिजे ते जगाकडून कधीच मिळणार नाही. आपण प्रत्यक्षामध्ये एकमेकांवर अवलंबून असतो. समर्थ म्हणाले, जो दुसऱ्यांवरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला, जो स्वयेची कष्टत गेला तोची भला. काही चुका अशा असतात ज्याची भरपाई आपण आयुष्यभर करू शकत नाही. ज्याच्यावर येतं त्याला समजतं, खोटी समजूत मन कुठे मानतं ना. वेळ लागेल पण बरोबर गोष्टी नक्कीच घडतील. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. दिवस खराब आहेत, आयुष्य नाही. आपली एखादी गोष्ट, एखादं कार्य ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी त्या कार्यामध्ये अडथळा येतच असतो. दिवस उत्तमच आहे, पण त्या कार्यामध्ये अडथळा आला तर संपूर्ण राग, मत्सर, क्रोध कशावर आपण काढतो? इतरांवर काढत असतो. ज्या दोऱ्याची गाठ सोडवू शकतो तो दोरा कधी तोडला नाही पाहिजे. कोणी किती खास असलं तरी वेळेनुसारच बदलतं. कोणालाही मनापासून आपलं मन आपलं मानलं तरी आजकाल फक्त धोकाच मिळतो. कारण प्रत्यक्षपणे आपण आपल्यावरच विसंबून राहतो आणि शेवटी आपण आपल्यालाच फसवतो. पहावे आपणास आपण, बरोबर की नाही? संपूर्णपणे नियोजन करून घरातून बाहेर निघतो. घरातून मित्रसंगत प्राप्त झाली की त्या मित्रांबरोबर वेळ कसा निघून जातो ते कळत सुद्धा नाही. आणि दिलेलं जे काम आहे ते कामामध्ये शेवटी लक्ष लागत नाही आणि त्या वेळेमध्ये ते काम पूर्ण होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, दिलेलं काम हे पूर्ण वेळेमध्येच झालं पाहिजे. तुमची कदर न करणाऱ्यांना एक दिवस पस्तावा होईल. एक दिवस इतके यशस्वी नक्कीच बनलं पाहिजे की अपयशामध्येच यश आहे, बरोबर की नाही? परंतु आपण यशालाच घाबरतो. सराव आपल्याला दिलेला आहे, तो सरावच नेमका आपण करत नाही आणि फळाची अपेक्षा करत असतो. या आयुष्यामध्ये कधीच कोणीही साथ देत नाही, कारण शेवटी आपण एकदाच या पृथ्वीतलावर आलेलो आहोत आणि इथून एकटेच जाणार आहोत. कोणी आपल्या सोबत नसणार आहे. जे म्हणतात ना की कधीही साथ सोडणार नाही, ते तुमची साथ नक्कीच सोडतात, बरोबर ना? आपली मित्रसंगत असो किंवा नातेवाईक असू दे. तोंडावर गोड बोलतात पण मागून आपल्याला समजतं. कोणाच्या येण्याने किंवा जाण्याने कोणाचे आयुष्य थांबत नाही. फक्त आयुष्य जगण्याचा अंदाज बदलतो. लोकांना घाबरणं सोडून द्या, कारण इज्जत देव देतो, लोक नाही. कारण 8 विषय आहेतच: काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. जमाना बदललाय तर काही फरक पडत नाही. दुःख तेव्हाच होते जेव्हा आपण आपले पण बदलतो. जिथे तुमची कदर नाही तिथे थांबूच नका ना. मग ते कोणाचं घर असो किंवा मन असू दे. आयुष्य जगणं तर सगळ्यांनाच येतं, पण चूक ही होते की काही चुकीच्या लोकांना तुम्ही आयुष्यामध्ये जागा देता. मला फक्त एकच माणसाशी घेणं देणं होतं, पण तो सुद्धा मतलबी निघाला, असं आपण म्हणतो की नाही? जो तुमची मनापासून काळजी घेतो फक्त त्यालाच हक्क आहे तुमच्यावर रागावण्याचा आणि नाराज होण्याचा. माणसाची सगळ्यात मोठी हार तेव्हाच होते जेव्हा तो स्वतःच बरोबर असताना चुकीच्या लोकांसमोर मान खाली घालतो. धोक्यामध्ये जगण्यापेक्षा चांगलं आहे एकटं जगा, शांत राहा, कारण काहीही
नेहमीसाठी राहत नाही. ही वेळ नक्कीच बदलत राहते. प्रामाणिक माणसाला कधीही धोका देऊ नका, कारण प्रामाणिक माणसाचं उत्तर देव नक्की देतो. कोणावरही खोटं प्रेम करून त्याच्या भावनांशी कधीही खेळू नका. माणूस असा एक प्राणी आहे, मनुष्य प्राणी ना, ज्याच्या दातांमध्ये नाही तर बोलण्यामध्ये विष आहे. आपण बोलतो ते दुसऱ्यांना लगेच राग येतं की नाही. मग बोललेला शब्द, एखाद्याला मारलं तर त्याचे वळ निघून जातील, पण बोललेला शब्द हा शेवटपर्यंत टिकून ठेवेल. त्रास होतो मनाला खूप. कोणी मनामध्ये बोलून जातो, कोणी चटकन असा बोलतो की ते मनावर लागतं. एक चांगला माणूस त्यांचं आयुष्य जगणं सोडून देतो. आनंद नेहमी अशा लोकांपासून दूर जातो जे दुसऱ्यांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतात. आनंद फक्त त्यालाच मिळतो जो स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. बुद्धिमान तो नाही जो फक्त बोलतो. खरा बुद्धिमान तर तो आहे ज्याला माहीत असतं की कुठे गप्प राहायचं. रुसण्याचा जमाना तर निघूनच गेला. आता फक्त दुर्लक्षित केलं जातं. आयुष्यामध्ये मिळालेली साथ यशस्वी झाल्यानंतर मिळणाऱ्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. तुम्ही फक्त उत्तर देणे शिका, जग आपोआप गप्प होईल. चूक करण्यासाठी कोणतीच वेळ बरोबर नसते आणि चूक सुधारण्यासाठी कोणतीच वेळ वाईट नसते. जेव्हा आपण लाईनमध्ये उभा असतो तो प्रत्येक माणूस जो माझ्याकडे पाहून तोंड वळवत असतो, कारण समजून जायचं की आपल्या मनामध्ये किंवा आपले 8 विषयांमध्ये संपूर्णपणे जीव काय झालेला आहे. ते विषय वाचन समोरच्या व्यक्तीला कळतात, पण आपल्याला माहिती असून सुद्धा आपण त्या 8 विषयांबरोबर काय करत असतो, तल्लीन होऊन दिवस घालवित असतो. काही वेळा काही गोष्टींना, नात्यांना थांबवून ठेवणं तुमचं खूप नुकसान करू शकतं. त्यामुळे त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत आणि सोडून दिल्या पाहिजेत. ऐकल्या विना कळले, शिकल्या विना शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळ. जमाना अशा वळणावर आलाय, पासून मदत करण्याचा विचार केलाय, तो विचार आपण शेवटपर्यंत टिकून ठेवायला पाहिजे. दुःखामध्ये असलेले लोक आशीर्वाद कमालीचे देतात. जेवढे दुःख मी सहन करत आहे तेवढ्यामध्ये तर तुम्ही 100दा विचार करत असणार, बरोबर की नाही. म्हणून कोणतीही व्यक्ती एकदा चूक करत असेल तर काही नाही, दुसऱ्यांदा चूक करत असेल असं कधी कधी माणूस होतो, पण तिसऱ्यांदा चूक करत असेल तर त्याच्यापासून लांब जाणं चांगलंच आहे. कारण ती त्याची चूक नाही तर सवय असते. आपल्याला पण एखादी अशी सवय होऊन जाते, एकदा कोणी सांगितलं तरी आपण ती चूक करतो, पुन्हा सांगितले तरी पुन्हा तिथेच जातो आणि बरोबर की नाही. म्हणून समर्थपणे सवयीचे परिणाम. मित्रांची संगत, असा समाज, असे नाते, असा देश लवकरच संपतो. कारण आपल्यामुळे आपला नाव खराब होतं की नाही. आपण आपल्या देशामध्ये राहतो, आपल्या घरामध्ये राहतो, आपल्या नातेवाईकांमध्ये राहतो, मग शेवटी आपल्यामुळे कशाचं नुकसान होतं, कशाचं नाव खराब होतं, तर देशाचं नाव खराब होतं. की या देशातली ही व्यक्ती, या घरातली ही व्यक्ती, या नात्यामधली ही व्यक्ती. म्हणजे विचार करा, देश बदलायचा असेल, जग बदलायचं असेल तर स्वतःला मात्र पहिलं बदललं गेलं पाहिजे. आपण देशासाठी काय करतो हे महत्त्वाचं आहे. देशाने आपल्याला काय दिलं हे महत्त्वाचं नाही आहे. देश नक्की सुधारेल जेव्हा आपण पहिले सुधारू तेव्हाच. तुटतात नाते जे आहे ते परिस्थितीमुळेच. परिस्थिती कशी आहे
बऱ्याचदा प्रत्येक वेळी चूक ही माणसाचीच नसते. मरणाऱ्या माणसाला रडणारे 1000 लोक मिळतील, पण जिवंत माणसाला समजून घेणारा कोणीही मिळत नाही. बघा, राग, झोप, लालच, अपमान दुसऱ्यांनी केले तर त्रास होतो, पण स्वतः केले तर त्याची जाणीव सुद्धा होत नाही. जे कधी तक्रार करत नाही त्यांनी आपण काय करत असतो लक्षात ठेवलं पाहिजे ना. दुःख त्यांना सुद्धा होतं. जेव्हा कोणत्याही नात्यांमध्ये शब्दांची मर्यादा तुटते, तेव्हा समजून घ्या की नात्याचा अंत निश्चित आहे. कारण आपण एखाद्याला असा शब्द बोलून जातो की त्या समोरच्या व्यक्तीला त्या शब्दांचा काय होतो, अपमान होत असतो आणि वाईट वाटत असतं. नाते मग ते 1 वर्षाचं असो किंवा 10 वर्षाचं, त्याला तुटायला वेळ लागत नाही. तुम्ही उत्तर देणे शिका. लोक आपोआप लायकीमध्ये राहायला शिकतील. आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर आपण त्याचं उत्तरच देत नाही, फक्त मान हलवतो. परंतु त्या प्रश्नाचं त्याला अपेक्षित असतं ते म्हणजे उत्तर. दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेल्या व्यक्तीला कधीही विसरू नये. आपल्याला कोणी शब्द दिला, आपण आपल्याला एखादी वेळ दिली, तर आपण त्या वेळेला त्या दिलेल्या शब्दाला जागे होतो. मग एखाद्याला दिलेला शब्द तो शेवटी काय होऊन जातो, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, एखाद्याला दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेल्या व्यक्तीला कधीही विसरायचं नाहीये. जेव्हा आपल्याला खरी गरज होती त्यावेळी त्या गरजेला तो माणूस आपल्याला उपयोगी पडला, म्हणून कधी त्या व्यक्तीला कधी विसरू नये. काही लोक तुमचं पूर्ण आयुष्य बदलून देतात. भेटले तरी आणि नाही भेटले तरी त्यांची साथ कधी सोडायची नाही. शांतपणा बऱ्याच वेळा नाते बदलून टाकतो. बोलून काही उपयोग नसतो. आपण आपल्या बोलण्यावर जास्त वेळ वाया घालवतो, परंतु शेवटी करणं गरजेचं आहे. म्हणून बोलण्यापेक्षा काहीतरी करणं ही या काळाची गरज आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला आणि परी शेवटी काळ घेऊन गेला. महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, की ते जन्मले आणि मेले. जय जय रघुवीर समर्थ.